हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 8चा सायन्सचा 6th लेसन पाहणार आहोत. कंपोजिशन ऑफ मॅटर म्हणजे मराठीमध्ये द्रव्याचे संघटन. पहा, तुम्हाला कॅन यू रिकॉलमध्ये दिलेलं आहे. व्हॉट आर द व्हेरियस स्टेट्स ऑफ मॅटर, व्हॉट इज द डिफरन्स इन आईस, वॉटर अँड स्टीम. म्हणजे आपण बघितलेलं आहे की डिफरंट स्टेट्स ऑफ मॅटर काय आहेत ते सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस, बरोबर. आणि व्हॉट इज डिफरंट इन आईस, वॉटर अँड स्टीम. आईस हा सॉलिड स्टेट आहे, वॉटर ही लिक्विड स्टेट आहे, स्टीम ही गॅशियस स्टेट आहे. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल. एकदम स्मॉलेस्ट पार्टिकलला काय म्हणतात? ॲटम. आपण बघितलेलं आहे लास्ट इयरला. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर इज कॉल्ड ॲटम. व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर म्हणजे मॅटरचे प्रकार किती आहेत हे पण आपण पाहिलेलं आहे. वी सॉ इन प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट ऑल द ऑब्जेक्ट दॅट वी सी अराउंड अस अँड ऑल्सो दोज वी कॅनॉट बी सीन आर मेड अप ऑफ सेम ऑर द अदर एलिमेंट. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू बनलेल्या आहेत, कोणत्याही आपल्याला दिसतात किंवा ज्या आपल्याला दिसत नाहीत, त्या कोणत्या ना कोणत्या तरी मॅटरच्या बनलेल्या आहेत. पहा, क्लासिफाय द फॉलोइंग म्हणजे आपल्या आजूबाजूला कोणतीही वस्तू असू दे. साधी तुम्ही प्लास्टिकची खुर्ची म्हटलं, तीसुद्धा प्लास्टिकचे छोटे छोटे मॅटर म्हणजे छोटे छोटे त्याचे कण जमा होऊन तयार झालेलं आहे. कोणत्या ना कोणतं तरी मॅटर आहेच. क्लासिफाय द फॉलोइंग मॅटर इंटू 3 ग्रुप: कोल्ड ड्रिंक्स, एअर, शरबत, सॉईल, वॉटर, वूड, सिमेंट. म्हणजे बघा, 3 ग्रुप्स म्हणजे कोणते? आपण सॉलिड, लिक्विड अँड गॅशियस. कोल्ड ड्रिंक्स कशामध्ये येणार? लिक्विडमध्ये. एअर येणार गॅशियसमध्ये, शरबत येणार लिक्विडमध्ये, सॉईल येणार सॉलिडमध्ये, वॉटर येणार लिक्विडमध्ये, वूड येणार सॉलिडमध्ये, सिमेंटसुद्धा सॉलिडमध्ये. व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर दॅट यू यूज्ड ॲज क्रायटेरिया फॉर द अबाव क्लासिफिकेशन. तुम्ही काय क्रायटेरिया लावलात तर ते कोणत्या परिस्थितीमध्ये म्हणजे त्याची स्टेट कोणती आहे, लिक्विड आहे, सॉलिड आहे की गॅशियस, त्याची स्टेटवरून आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे. बघा पुढे पहा, ट्राय धिस. आपल्याला एक एक्सपेरिमेंट आहे. टेक सम मस्टर्ड सीड इन अ ट्रान्सपरंट प्लास्टिक जार, थ्रेड अ लॉंग थ्रेड ॲट अ सेंटर ऑफ अ बिग बलून बाय मीन्स ऑफ अ नीडल अँड टाय इट टाईटली. Stretch the rubber diaphragm and fix it on the mouth of the jar by means of a rubber band. म्हणजे एक ट्रान्सपरंट जार घ्यायचा आहे आणि बघा एक इथे बलून घेतलेला आहे. त्या बलूनच्या आत एक थ्रेड टाकलेला आहे निडलच्या साह्याने आणि एक त्याला गाठ मारून तो बघा हा डायफ्राम, रबरचा डायफ्राम हा ह्याच्यावरती बांधलेला आहे रबर बँडच्या साह्याने. आणि ही थ्रेड आतच राहिलेली आहे. पहा, आणि आपण एक्सपेरिमेंट काय करणार आहोत तर तुम्हाला ऑब्झर्वेशन काय करायला सांगितलं आहे की मोड ऑफ पुलिंग डायफ्राम अप अँड डाऊन, मोमेंट ऑफ द मस्टर्ड सीड. म्हणजे हा डायफ्राम थ्रेडच्या साह्याने हलवायचा आहे आणि आतल्या मस्टर्ड सीडची मोमेंट बघायची आहे. सगळ्यात पहिलं आहे तुम्हाला स्लो जेव्हा तुम्ही हे डायफ्राम हलवाल तेव्हा काय होणार आहे? मस्टर्ड सीड ह्या जागेवरतीच राहणार आहेत, अगदी अजिबात त्या जास्त हलणार नाही आहेत, जागेवरतीच राहणार आहेत. पण जेव्हा तुम्ही विथ मॉडरेट फोर्स, थोडा जास्त फोर्स लावाल तेव्हा त्या मस्टर्ड सीड थोड्या थोड्या हलतील आणि थोड्या सेपरेट होतील. आणि जेव्हा जास्त फोर्स लावाल तेव्हा काय होणार आहे? ते मस्टर्ड सीड एकदम विरळ होतील, म्हणजे एकदम जोरात त्या हलवल्यावरती त्या जास्त सेपरेट होतील. हे तुम्हाला कशासाठी सांगितलेलं आहे हा एक्सपेरिमेंट? तर तुम्हाला इथे बघा, फिजिकल स्टेट्स ऑफ मॅटर सब मायक्रोस्कोपिक पिक्चर, हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे फिजिकल स्टेट ऑफ मॅटर. बघा, जेव्हा तुम्ही मस्टर्ड सीडला जास्त डायफ्राम तो हलवत नाही तेव्हा बघा त्या एकदम अशा गच्च एकमेकांशी जोडलेल्या असतात. म्हणजे सॉलिडमध्ये जेव्हा इंटरपार्टिकल डिस्टन्स बघा, हे सॉलिड स्टेटमध्ये इंटरपार्टिकल डिस्टन्स दिसते, लिक्विडमध्ये त्या थोड्याशा विरळ असतात आणि गॅसमध्ये त्या एकदम विरळ होत जातात. बघा, आपण बघणार आहोत. On the above experiment, we give energy less or more to the mustard seed by pulling the diaphragm up and down. Mustard seedला एनर्जी दिलेली आहे कशाने? डायफ्राम आपण हलवून. Making them move differently, the particles in the solid, liquid and gaseous state of matter have moment somewhat similar to it. म्हणजे बघा, आपण काय केलेलं आहे की त्याला एनर्जीमुळे ते आतले जे मस्टर्ड सीड आहेत त्यांची हालचाल होताना आपल्याला दिसली. तसंच आपण बघणार आहोत आता सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस या स्टेटमध्ये मोमेंट कशी होते. मॅटर हॅव मोमेंट सम व्हॉट सिमिलर टू दॅट.
त्या मॅटरची मोमेंट कशी होते ते बघणार आहोत. पहा इथे मी अशीच तुम्हाला दाखवलेलं आहे. इन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन ॲक्ट्स बिटवीन द पार्टिकल्स ॲटम ऑर मॉलिक्युल्स ऑफ मॅटर. म्हणजे मॅटरचे ॲटम किंवा मॉलिक्यूल याच्यामध्ये एक आकर्षण बल कार्यरत करत असतं. म्हणजे अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो त्याच्यामध्ये, अट्रॅक्टिव्ह फोर्स त्याच्यामध्ये ऍक्ट करत असतो. द एक्सटेंट ऑफ particle moment is determined by the stretch of the force. The particle of solid are very close to each other. हे बघा इथे बघितलेलं आहे की हे एकदम त्याच्यामध्ये अट्रॅक्शन स्ट्रॉंग असतं आणि ते पार्टिकल्स कशामधले, सॉलिड स्टेटमधले पार्टिकल्स हे एकमेकांशी खूप घट्टपणे जोडलेले असतात, त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग अट्रॅक्शन असतं. पुढे आपण बघणार आहोत बघा, व्हेरी क्लोज टू इच अदर अँड व्हायब्रेट ॲट देअर फिक्स पोझिशन. जरी ते हल्ले तरी ते त्याच्या फिक्स पोझिशनला, त्याची पोझिशन नाही ते बदलत आहेत. ड्यू टू धिस सॉलिड गेट प्रॉपर्टीज लाईक डेफिनेट शेप, व्हॉल्यूम अँड ऑल्सो हाय डेन्सिटी अँड नॉन कम्प्रेसिबिलिटी. म्हणजे ह्या त्याच्या सॉलिडच्या मॅटरमधल्या ॲटमच्या ह्या गुणधर्मामुळे त्याला सॉलिडला डेफिनेट शेप असतो. बघा सॉलिड कोणतीही वस्तू घेतली तर डेफिनेट शेप असतो, कारण जरी ती हल्ली तरी आतले जे त्याच्या ॲटम किंवा मॉलिक्यूल आहेत ते एकदम त्यांच्यामधलं बॉन्डिंग क्लोज आहे किंवा ते एकमेकांशी त्यांचं अट्रॅक्शन हे जास्त आहे. त्याच्यामुळे सॉलिडला एक डेफिनेट शेप असतो, त्याला डेफिनेट व्हॉल्यूम असते, त्याची हाय डेन्सिटी असते आणि नॉन कम्प्रेसिबिलिटी. द स्ट्रेच ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज मॉडरेट इन लिक्विड स्टेट. म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये काय असतं बघा, इथे बघा हे लिक्विड स्टेटचे मॉलिक्यूल आहेत. तर लिक्विड स्टेटमध्ये काय होतं की ते थोडेसे त्याच्यामधलं म्हणजे सॉलिडपेक्षा त्याच्यामध्ये थोडं कमी अट्रॅक्शन असतं. बघा सॉलिडमध्ये जेवढं स्ट्रॉंग आहे तेवढं लिक्विडमध्ये असतं पण वायूपेक्षा गॅसपेक्षा जास्त, पण सॉलिडपेक्षा कमी. इतकं एकमेकाशी घट्ट म्हणजे डेफिनेट शेप राहील इतकं त्याच्यामध्ये अट्रॅक्शन नसतं. पहा इथे आपण बघू शकतो ह्या फिगरमध्ये मीडियम आहे, त्याच्यामध्ये अट्रॅक्शन मीडियम. इंटर पार्टिकल डिस्टन्स हे मीडियम आहे, तसं ह्याच्यामध्ये इंटर पार्टिकल डिस्टन्स हे व्हेरी लेस आहे. इंटर पार्टिकल डिस्टन्स ह्याच्यामध्ये मीडियम आहे. बघा दो इट इज नॉट स्ट्रॉंग इनफ टू फिक्स द पार्टिकल इन डेफिनेट पोझिशन. त्याच्यामुळे काय होतं, तो मॅटर ज्या ॲटम लिक्विड जो असतो ते डेफिनेट शेप नसतं. ज्या आपण व्हेसलमध्ये किंवा ज्या पॉटमध्ये त्याला टाकू त्याला डेफिनेट शेप येतो. ॲज अ रिझल्ट लिक्विड हॅव डेफिनेट व्हॉल्यूम, हाऊएव्हर दे हॅव फ्लुइडिटी अँड देअर शेप इज नॉट डेफिनेट. व्हॉल्यूम असतं लिक्विडला पण डेफिनेट शेप नसतो. फ्लुइडिटी म्हणजे प्रवाहता असते त्याला. देअर शेप इज नॉट डेफिनेट बट चार्ज इन अकॉर्डिंग विथ द कंटेनर. द इंटरमॉलिक्युल force is very weak in glass. Therefore, the constituent particle of the intermolecular force is very weak in gas. आता आपण लिक्विडचं बघितलं, आता गॅसमध्ये जे लिक्विडमध्ये मीडियम असतं पण गॅसमध्ये व्हेरी वीक आहे. Therefore, the constituent particle of gas move freely. ते एकदम फ्रीली फिरत असतात. ऑक्युपाय ऑल द अवेलेबल स्पेस. म्हणजे ते आहे ती सगळी स्पेस अवेलेबल करतात कारण त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन अजिबात नाही. बघा इथे किती ते इंटर पार्टिकल डिस्टन्स त्याच्यामध्ये एकदम लार्ज आहे. खूप दोन पार्टिकलमध्ये डिस्टन्स खूप आहे, त्याच्यामुळे ते पूर्ण जी स्पेस आहे ती ऑक्युपाय करतात. कॉन्सिक्वेंटली गॅसेस हॅव नायदर डेफिनेट शेप नॉर डेफिनेट व्हॉल्यूम. त्याला डेफिनेट शेप पण नसतो, व्हॉल्यूम पण नसते. लिक्विडला शेप नसतो पण व्हॉल्यूम असते. इन फिगर 6.2 shows schematic representation of submicroscopic picture of a physical state of matter and table 6.3 shows the characteristics of states of matter. आपण 6.3 बघूया. 6.2 आपण बघितलेलं आहे. बघा 6.3 बघणार आहोत. फिजिकल स्टेट सॉलिड आणि फ्लुइडिटी बघा रिजिड, प्लास्टिक, इलॅस्टिक. फ्लुइडिटी, रिजिडिटी, प्लास्टिसिटी आणि इलॅस्टिसिटी म्हटलंय. त्यातलं काय आहे सॉलिडला? रिजिडिटी, प्लास्टिस आणि इलॅस्टिसिटी. व्हॉल्यूम डेफिनेट सॉलिड, व्हॉल्यूम डेफिनेट, शेप सुद्धा डेफिनेट असतो आणि कम्प्रेसिबिलिटी निग्लिजिबल.
त्याच्यामध्ये हालचाल त्याच्या ह्याच्यामध्ये एकदम न जाणवण्या इतकी असते त्याच्या ॲटम्समध्ये. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स एकदम स्ट्रॉंग, आपण बघितलं ना इंटरमॉलिक्युलर फोर्स हा बघा सॉलिडमध्ये एकदम स्ट्रॉंग असतो. आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल, दोन पार्टिकलमधलं डिस्टन्स हे कमीत कमी असतं, एकदम मिनिमम असतं. तेच लिक्विडमध्ये बघा फ्लुइडिटी असते, त्याला फ्लुइडिटी आहे, व्हॉल्यूम आहे डेफिनेट, शेप आहे का नाही, शेप त्याला नाही आहे. आणि कंप्रेसिबिलिटी व्हेरी लेस, पहा लिक्विडमध्ये कंप्रेसिबिलिटी व्हेरी स्मॉल. आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स हा मॉडरेट असतो. तसंच डिस्टन्स बिटवीन पार्टिकल मॉडरेट. नंतर बघा पुढे म्हणजे मिडियम असतं, मध्यम. गॅसियसमध्ये फ्लुइडिटी, व्हॉल्यूम इनडेफिनेट, शेपसुद्धा इनडेफिनेट, आणि कॉम्प्रेसिबिलिटी व्हेरी हाय, इंटरमॉलिक्युलर फोर्स व्हेरी वीक, आणि डिस्टन्स बिटवीन पार्टिकल व्हेरी लार्ज. आपण बघितलेलं आहे डिस्टन्स बिटवीन पार्टिकल्स, आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स पण त्याच्यामध्ये व्हेरी वीक असतो. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेट ऑफ मॅटर बघितले. पुढे तुम्हाला दिले राईट द कंपोजिशन ऑफ द फॉलोइंग मटेरियल बाय मीन्स ऑफ केमिकल फॉर्म्युला अँड क्लासिफाय देम अकॉर्डिंगली. नेम ऑफ मटेरियल वॉटर, त्याचा केमिकल फॉर्म्युला अँड टाईप ऑफ मॅटर. पहा नेम ऑफ मटेरियल आहे वॉटर आणि त्याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे H2O. टाईप्स ऑफ मॅटर कोणता आहे तो, तर तो आहे कंपाऊंड. वॉटर आहे आपल्याला कंपाऊंड. नंतर आहे कार्बन, त्याचा केमिकल फॉर्म्युला C आणि तो काय आहे इलेमेंट. ऑक्सिजन O2 आणि इलेमेंट. तसंच एअर. आता एअरमध्ये बघा एअरमध्ये बरेच गॅसेस असतात, म्हणजे ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे त्याचे, आणि तो आहे मिक्सचर. नंतर ॲल्युमिनियम, आणि हे तुम्ही 3 पुढचे लिहायचे आहेत. सोपे आहे, काहीही अवघड नाही आहे. ॲल्युमिनियम आहे इलेमेंट, ब्रास आहे मिक्सचर, आणि कार्बन डायऑक्साईड कंपाऊंड आहे. दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. फर्स्ट आपण बघितली स्टेट वाईज, आणि हा आपण बघितली टाईप वाईज. स्टेट वाईज त्याचे लिक्विड, सॉलिड आणि गॅसियस, आणि टाईप म्हणजे टाईप्स ऑफ मॅटर इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर. दिस इज द सेकंड मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. इन दिस मेथड द केमिकल कंपोजिशन ऑफ मॅटर. In this method, the criteria used for classification of matter is chemical composition of matter. इथे केमिकल त्याचं कंपोजिशनवरून त्याचा टाईप ठरवला जातो. We have seen the previous standard that matter is classified into 3 types: element, compound and mixture. 3 टाईपमध्ये हा क्लासिफाय केला जातो, element, compound and mixture. तुम्हाला सांगितलं मी. By considering whether the smallest particle of matter are similar or different, and what are they made of, all the smallest particle, atom, molecule in the element or a compound are alike. However, the smallest particle in the mixture are of 2 or more type. म्हणजे बघा की 3 प्रकार आपण पडताना पाहिलेले आहेत, आणि सर्वात लहानात लहान पार्टिकल त्याचा ॲटम हे एकसारखे असतात. आपण हे पुढे बघणारच आहोत. मात्र मिक्सचरमध्ये लहान लहान हे ॲटम 2 किंवा 3 असू शकतात. बघा पुढे आपल्याला हे आहे याचं क्लासिफिकेशन, ते आपण बघायचंच आहे. इथे थोडक्यात दिलेलं आहे. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट कंटेन आयडेंटिकल ॲटम. फॉर एक्झाम्पल, इच मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन कंटेन 2 ऑक्सिजन atom. Its bonded state. The smallest particle of a compound are formed by joining 2 or more types of atom to each other. म्हणजे बघा इलेमेंट्सचा लहानात लहान पार्टिकल हा एकच प्रकारचा ॲटम असतो. जसं ऑक्सिजनच्या ह्याच्यामध्ये 2 त्याचे ॲटम एकत्र केलेले असतात. बघा पुढे तुम्हाला दिलेलं आहे इथे, हे पहा. आपण डायरेक्ट इथेच बघूया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. इलेमेंट, कंपाऊंड अँड मिक्सचर. बघा इलेमेंट आहे नायट्रोजन मॉलिक्यूल N2. बघा इलेमेंट कसे आहेत. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ इलेमेंट इज ओनली 1 अँड इट इज दॅट इलेमेंट इटसेल्फ. त्याच्यामध्ये मूलद्रव्याचा घटक पदार्थ एक व तो म्हणजे स्वतः मूलद्रव्य, एकच घटक पदार्थ असतो. इथे बघा ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स दिलेले आहेत O2.
ऑक्सिजनचेच आहेत, दोन आहेत पण दोन्ही ऑक्सिजनचे आहेत, नायट्रोजन N2 पण दोन्ही नायट्रोजनचेच आहेत हे इलेमेंट. आणि ऑल द ॲटम्स मॉलिक्यूल ऑफ ॲन इलेमेंट आर अलाइक, म्हणजे त्याचे ॲटम्स हे किंवा मॉलिक्युल्स म्हणजे अणू किंवा रेणू हे एक समानच असतात. कशामध्ये? इलेमेंट्समध्ये. आणि ॲटम मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट इलेमेंट आर डिफरंट, म्हणजे वेगवेगळ्या इलेमेंट्सचे ॲटम्स हे वेगवेगळे असतात. आपण इलेमेंट्स बघितले, नायट्रोजन मॉलिक्यूल बघितलं, त्याच्यामध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल बघितला. काय सगळ्यात महत्त्वाचं बघितलं की इलेमेंट्समध्ये कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ इलेमेंट्स इज ओनली वन अँड इट इज दॅट द इलेमेंट इटसेल्फ. त्याचा एकच असतो, हे पदार्थ एकच असतो आणि तो असतो मूलद्रव्य स्वतः किंवा तो इलेमेंट स्वतः. बघा N2 Nचे NN 2 मॉलिक्यूल, N2 OO 2 मॉलिक्यूल. कंपाऊंडमध्ये काय असतं बघा, नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्यूल NO2. इथे काय झालेलं आहे, नायट्रोजनचा एक मॉलिक्यूल आणि ऑक्सिजनचे दोन. बघा दोन ब्लू कलरचे आहेत ते ऑक्सिजनचे, एक नायट्रोजनचा, याचं बॉन्डिंग आहे. बरं खाली दुसरं एक एक्झाम्पल दिलं आहे, नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्यूल म्हणजे NO. एक नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे, एक ऑक्सिजनचा आहे. बघा कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इटसेल्फ. म्हणजे त्याच्यामध्ये एकच, हे त्याच्यामध्ये सुद्धा आपण जसं ह्याच्यात बघितलं तसं कंपाऊंडमध्ये सुद्धा पदार्थ एक म्हणजे तो स्वतः म्हणजेच तो कंपाऊंड असतो. ऑल द मॉलिक्युल्स ऑफ अ कंपाऊंड आर अलाइक. त्याच्यातले सगळे जे मॉलिक्युल्स असतात ते एक समान असतात. त्याच्यामध्ये सगळे मॉलिक्यूल बघा, इथे काही मॉलिक्युल्स दिसत आहेत पण एक ब्ल्यू एक व्हाईट, म्हणजे एक नायट्रोजन एक ऑक्सिजन, सगळे समान आहेत की नाही. आणि द कन्स्टिट्युएंट ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ 2 or more टाईप अँड आर जॉईंट टू इच अदर बाय केमिकल बॉन्डिंग. म्हणजे या कंपाऊंडमधले घटक मॉलिक्यूल किंवा ॲटम हे अधिक प्रकारचे व एकमेकांना रासायनिक बंधाने म्हणजे केमिकल बॉन्डने जॉईंट झालेले आहेत. हे समजते, केमिकल बॉन्डने जॉईंट आहेत. हे ते आपण सहज सेपरेट करू शकतो का? नाही, कारण ते केमिकल बॉन्डने जॉईंट आहेत. द प्रपोर्शन ऑफ कन्स्टिट्युएंट इलेमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट. म्हणजे कंपाऊंडमध्ये इलेमेंट्स जे असतात त्याचं प्रमाण ठराविक ठरलेलं आहे. बघा कोणते इलेमेंट्स आहेत कंपाऊंडमध्ये? दोन. याच्यामध्ये बघा नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन इलेमेंट्स आहेत, बरोबर. याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन दोन इलेमेंट्स दिलेले आहेत पण त्याचं प्रमाण सेम आहे. एक नायट्रोजन ऑक्साईड मॉलिक्यूलमध्ये नायट्रिक ऑक्साईड मॉलिक्यूलमध्ये एक ऑक्सिजन आणि एक नायट्रोजनचा आहे. तसंच इथे बघा नायट्रोजन डायऑक्साईडमध्ये एक नायट्रोजनचा मॉलिक्यूल आहे आणि दोन ऑक्सिजनचे, मध्ये सेमच राहणार, चेंज होणार नाही त्याच्यामध्ये. आणि लास्ट म्हटले प्रॉपर्टीज ऑफ अ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ द कन्स्टिट्युएंट इलेमेंट. म्हणजे कंपाऊंडचे मूलद्रव्याचे म्हणजे कंपाऊंडमध्ये जे इलेमेंट्स आहेत त्याच्या प्रॉपर्टी ह्या त्या कंपाऊंडपेक्षा पूर्णपणे डिफरंट आहेत. म्हणजे ऑक्सिजन आणि नायट्रोजन या दोघांची वेगवेगळी म्हणजे त्या दोघांची प्रॉपर्टी मिळून तो कंपाऊंड होणार आहे. त्यामुळे त्याची नायट्रोजन आणि ऑक्सिजनची कोणतीही प्रॉपर्टी त्याच्यात नाही, तर ती वेगळी प्रॉपर्टी येणार आहे. समजते तुम्हाला? म्हणजे कंपाऊंडची वेगळी प्रॉपर्टी तिथे येणार आहे. पुढे बघणार आहोत आपण मिक्सचर. आता बघा मिक्सचर N2 and O2, मिक्सचर ऑफ N2 and O2 म्हणजे N2 आणि O2चं मिक्सचर बघतोय आपण. म्हणजे नायट्रोजन मॉलिक्यूल आणि ऑक्सिजन मॉलिक्यूल याचं मिश्रण बघितलेलं आहे बघा इथे. आणि इथे मिक्सचर ऑफ N2 and NO2 इथे आहे. म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड आणि नायट्रोजनचं आहे हे मिक्सचर. आणि खाली N2 आणि O2 नायट्रोजन आणि ऑक्सिजन. बघा कन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ मिक्सचर आर 2 or more इलेमेंट ऑर कंपाऊंड. म्हणजे मिक्सचरमध्ये दोन किंवा अधिक इलेमेंट किंवा कंपाऊंड असतात. पहा मिक्सचरमध्ये दोन किंवा अधिक. कंपाऊंडमध्ये काय बघितलं की इलेमेंट्स एकत्र येऊन कंपाऊंड होतो आणि मिक्सचर कंपाऊंड किंवा इलेमेंट हे दोन्ही एकत्र येऊन त्याचं मिक्सचर बनतं. ॲटम्स मॉलिक्यूल ऑफ अ मिक्सचर आर 2 or more टाईप. म्हणजे मिक्सचरमधील ॲटम मॉलिक्यूल 2 किंवा त्याच्यापेक्षा अधिक टाईपचे असू शकतात. द कन्स्टिट्युएंट मॉलिक्यूल ऑफ मिक्सचर आर डिफरंट फ्रॉम इच अदर अँड आर जॉईंड बाय केमिकल बॉन्डिंग. आर नॉट जॉईंड बाय केमिकल बॉन्डिंग. कंपाऊंडमध्ये जॉईंड बाय केमिकल बॉन्डिंग पण ह्या मिक्सचरमध्ये ते केमिकल बॉन्डिंगने जॉईन केलेले नसतात.
द प्रॉपर्टीज ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन चेंज. म्हणजे मिक्सचरमधले जे कन्स्टिट्युएंट आहेत ते चेंज होऊ शकतात. अँड द प्रॉपर्टी ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन द मिक्सचर. म्हणजे त्या मिक्सचरमध्ये त्या जो पदार्थ टाकला आहे त्याचे गुणधर्म राखले जातात. मी थोडक्यात तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देऊन सांगते. बघा, आता तुम्हाला मिक्सचर म्हणजे काय हे समजण्यासाठी मी एक उदाहरण देते. मिक्सचर म्हणजे आणि कंपाऊंड आणि इलेमेंट. आता बघा, साखर, मी साधं एक एक्झाम्पल देते. साखर हे जर इलेमेंट असेल, बरोबर, साखर हे इलेमेंट आहे आणि त्याच्यापासून आपण लिंबू सरबत बनवलं, म्हणजे लेमन ज्यूस, साखर आणि सॉल्ट टाकलं, तर काय होईल? मिक्सचर होईल, बरोबर. त्याची प्रॉपर्टी तीच राहणार आहे. गोड पण लागणार, थोडंसं सॉल्टी लागेल आणि थोडंसं आंबट लागेल. पण आपण जर साखर आणि ह्याच्यामध्ये कोणतंही केमिकल बॉन्डिंग नाही आहे, बरोबर, मिक्सचरमध्ये, पण तेच आपण साखर आणि मीठ असं हे थोडंसं आपण गॅसवरती बर्न केलं, तर त्याच्यापासून जो पदार्थ होईल त्याला म्हणू शकतो आपण कंपाऊंड. कारण त्याच्यामध्ये केमिकल बॉन्डिंग तयार होणार आहे आणि साखर आणि मिठाचा पूर्णपणे त्याची टेस्ट बदलून जाणार आहे. हे मी साधारण एक्झाम्पल तुम्हाला इलेमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर समजण्यासाठी सांगितलेलं आहे. पुढे तुम्हाला दिलेलं आहे बघा, वॉटर अ कंपाऊंड आणि मिल्क अ मिक्सचर. बघा, वॉटर म्हणजे पाणी आपण बघायचं आहे. प्युअर वॉटर इज अ कंपाऊंड फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ अ इलेमेंट ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे इलेमेंट एकत्र येऊन काय बनतं? H2O, वॉटर बनतं, बरोबर. हाऊएवर मे बी द सोर्स ऑफ वॉटर, द प्रपोर्शन ऑफ इट्स कन्स्टिट्युएंट इलेमेंट ऑक्सिजन अँड हायड्रोजन बाय वेट इज ऑलवेज 8:1. 8:1 म्हणजे त्याचे प्रमाण हे कसं असतं? 8:1, 8:1, 8 मॉलिक्यूल ह्याचे आणि 1 असं. हायड्रोजन इज अ इन्फ्लॅमेबल गॅस व्हाईल ऑक्सिजन गॅस सपोर्ट कंबक्शन. म्हणजे ऑक्सिजन गॅस हा ज्वलनास मदत करतो आणि हायड्रोजन हा गॅस ज्वलनशील आहे आणि हायड्रोजन ज्वलनास मदत करतो, बरोबर. हाऊएवर द कंपाऊंड वॉटर फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ गॅसेस, इलेमेंट, हायड्रोजन, ऑक्सिजन इज अ लिक्विड, इज नायदर इन्फ्लॅमेबल नॉर डज सपोर्ट कंबक्शन. म्हणजे बघा, हायड्रोजन हा जरी ज्वलनशील असला आणि ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करत असला, पण त्याच्यापासून जे पाणी बनतं ते ज्वलनास कोणत्याही प्रकारची मदत करत नाही, तर ते उलट आपण आग विझवण्यासाठी सुद्धा पाणी वापरतो. पुढे आहे मिल्क. म्हणजे आपण हे आता बघितलं की वॉटर बघितलं. आता पुढे बघतोय आपण मिल्क मिक्सचर आहे ते बघूया. पुढे मिल्क. मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, लॅक्टोज, फॅट, प्रोटीन्स अँड फ्यू मोर नॅचरल सबस्टन्सेस. म्हणजे वॉटर ह्याच्यामध्ये फॅट्स असतात, प्रोटीन्स असतात, असे सगळ्याचं मिक्सचर असतं. द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट ऑफ मिल्क इज डिफरंट ॲज पर इट्स स्टोर्स. म्हणजे बघा, दुधापासून आपण तूप तयार करतो, पण ठराविक असं ठिकाणचं आपण दूध घेतलं किंवा गाईचं आणि म्हशीचं दुधाचा फरक बघा. गाईच्या दुधाचं तुपाचं साई खूप कमी येते तुपासाठी, पण म्हशीचं दुधाचं साई खूप जाड येतं आणि त्याचं फॅट्स खूप असतात त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक किंवा म्हशीच्या दोन म्हशींच्या दुधामध्ये सुद्धा काही एकीच्या ह्याच्यामध्ये फॅट्स जास्त असू शकतात किंवा एकीच्या ह्याच्यामध्ये फॅट्स कमी असू शकतात. म्हणजे प्रमाण हे वेगवेगळं असतं, डेफिनेट प्रमाण नसतं इथे. बघा, द प्रपोर्शन ऑफ फॅट्स इन काऊ मिल्क 3.5% व्हाईल 6.9 इन बफेलो मिल्क. म्हणजे गाईच्या दुधामध्ये 3.5% आहे आणि बफेलोच्या दुधामध्ये 6.9. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तेच उदाहरण. फॅट्स वेगवेगळे आहेत. द इन्ग्रेडियंट वॉटर इज नॅचरली प्रेझेंट इन लार्ज प्रपोर्शन इन मिल्क, देअरफॉर मिल्क एक्झिस्ट अ लिक्विड स्टेट. म्हणजे मिल्कमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये निसर्गतःच दुधामध्ये पाणी असतं, म्हणून दूध हे लिक्विड ह्याच्यामध्ये असतं. पण दूध हे प्रामुख्याने गोड असतं, त्याच्यामध्ये लॅक्टोज जे असतं त्याच्यामध्ये. द स्वीटनेस ऑफ मिल्क ड्यू टू इन्ग्रेडियंट ऑफ कॉल्ड लॅक्टोज. लॅक्टोजमुळे ते दूध गोड होतं. इन अदर वर्ड, द प्रॉपर्टीज ऑफ कन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन मिल्क. म्हणजे बाकीच्या ह्याच्यासुद्धा पदार्थाचे, घटकाचे, त्याचे गुणधर्म ह्याच्यात राखले जातात. पहा, आपण बघितलं वॉटर आणि मिल्क हे कंपाऊंड आणि मिक्सचर कशा पद्धतीने तुम्हाला समजायला हे सोपं पडलं असेल. पहा, आता इथे आपण थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये टाईप्स ऑफ इलेमेंट आपण पाहणार आहोत. तसंच उरलेला जो लेसन आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करूया. नेक्स्ट व्हिडिओसुद्धा बघा. तसंच अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, तसेच व्हिडिओ लाईकसुद्धा करा.